या सगळ्या संदर्भात निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूया. दुसऱ्या दिवशी त्याला क्राईम ब्रँचमध्ये पाठवलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला मी असं करतोय, हे करतोय, ते करतोय, 4 गोष्टी त्यांनी काढून दाखवल्या. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी काढून दाखवल्यानंतर क्राईम ब्रँचच्या लक्षात असं आलं की हा जे कागद देतोय ते काही फार योग्य वाटत नाहीये. तर मी तात्काळ एटीएसला सांगितलं, कारण शेवटी दाऊद बिऊद म्हटल्यानंतर याच्यामध्ये एटीएस जो माहिती असते, एटीएस या संदर्भातली कारवाई करत असतं. आणि मी त्यांना सांगितलं एटीएसला की तुम्ही कॉल रेकॉर्ड्स मागवा, सगळ्या गोष्टी मागवा. आणि मी दरम्यानच्या काळात हे खडसे साहेबांचं प्रकरण सुरूच झालं होतं. तात्काळ खडसे साहेबांचे कॉल रेकॉर्ड्स आम्ही काढले, त्यांनी दिलेले कॉल रेकॉर्ड्स काढले, दोन्ही जुळवले. एकाही कॉल रेकॉर्डमध्ये तो जो म्हणत होता तो फोन खडसे साहेबांच्या कॉल रेकॉर्डवर दिसत नव्हता, एकही नाही. मग तसं आम्ही लगेच पत्र दिलं. एटीएसने त्या ठिकाणी सांगितलं की हे कागद आहेत, या कागदाच्या आधारावर आम्ही सांगतोय की अशा प्रकारे कुठे घडलं नाही. आता हे त्याच्या लक्षात आलं की आपण पुरावा देऊ शकत नाही, आणि म्हणून त्यांनी माझा मेल हॅक झाला. म्हणजे त्याला हे सांगायचं होतं की माझ्या मेलवरनं माहिती गायब झाली. त्याही संदर्भात एका दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेट करून ठाणे पोलीस, क्राईम ब्रँच आणि एटीएस यांनी त्यातलं सत्य हे हायकोर्टासमोर मांडलं. हायकोर्टाने ते डिसमिस केलं. नुसतं डिसमिस केलं नाही, तर याची चौकशी करायचे देखील आदेश आता हायकोर्टाने दिले आहेत. आम्ही त्या संदर्भात गुन्हा दाखल करणार आहोत आणि ही सगळी चौकशी करणार आहोत. वायकर यांच्यावर विविध प्रकारचे आरोप या ठिकाणी लावण्यात आले. एक मजला आणि त्याच्यावरचा मजला असलेले 3000, आणि क्वचितच एखादा आमदार असा असेल की ज्याचं पहिल्या मजल्यावर बांधकाम झालेलं नाही. आता हे बघा, हे पहिल्या मजल्यावरचं बांधकाम आहे, निरुपम साहेबांच्या फंडातनं झालेलं आहे. हे आपले भाई जगताप वरच्या सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यांच्या निधीतनं झालेलं आहे. आणि मुळात हे काही प्रायव्हेट नाही आहे हो. आपण हे लक्षात घ्या की याची मालकी सरकारचीच आहे. आपण जे काही बांधकाम करतो, पण एक आपण जयंतराव चांगली गोष्ट सांगितली की या निमित्ताने हे असले वाद पुढे येऊ नये म्हणून याचे एसओपी तयार करून टाकू. हे जे चित्र या ठिकाणी तयार करण्यात आलं की संभाजी निलंगेकरांनी काहीतरी फ्रॉड केलेला आहे, हे अतिशय चुकीचं आहे. कोर्टामध्ये निश्चित निकाल लागेल. संपत्ती त्यांची आहे की त्यांच्या आजोबांची आहे, जो काही कोर्ट निकाल देईल त्या निकालानुसार पुढे जे काही व्हायचं आहे ते होईल. पण कोणाच्या दुसऱ्याच्या संपत्तीवर वगैरे त्यांनी काहीतरी करून अशा गोष्टी केल्या आहेत असं सांगणं हे योग्य नाही.